नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 28 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,42,500. 22 कॅरेटचा दर 1,31,100. तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,20,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रेडी टू कुक स्पेशल, व्हेज आणि नॉनव्हेजच्या 100हून अधिक उत्पादनासह चवीचा नवा अनुभव देणारे महाराजेशाही मसाले आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात विकास कामे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून व्हावीत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. शासकीय कार्यालये अधिक गतिमान, स्वच्छ आणि लोकाभिमुख करण्याच्या सूचना. राधानगरी, चंदगड आणि कोडोली येथील अद्ययावत रुग्णालयांच्या आराखड्यांचा आढावा. जिल्हा परिषद सदस्यांना विकास कामांसाठी समाधानकारक निधी देणार नामदार हसन मुश्रीफ. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत निधी वितरणाबाबत लवकरच निर्णय. सेवा सप्ताहात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना साहित्याचं वितरण. संकेश्वर बांदा महामार्गालगत 500 स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीला प्रारंभ. वृक्षप्रेमी समूहाच्या वर्षभराच्या पाठपुराव्याला अखेर यश. पारेवाडी ग्रामस्थांनी स्वीकारली रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर 15 ऑगस्ट पूर्वी भीक मागो आंदोलनाचा ब्लॅक पॅन्थर पक्षाचा इशारा. आरक्षणाच्या जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मंजूर दिल्याचा गंभीर आरोप. मागासवर्गीय उमेदवारांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी. हलकर्णी परिसरात बेंदूर सण पारंपरिक उत्साहात साजरा. बैलपूजनातून शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञतेची भावना. मातीच्या बैलांची ही पूजा, ग्रामीण संस्कृतीचं जतन. नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या स्मरणार्थ 30 जुलैला पावनखिंड मोहीम. हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग. राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं समितीचं आवाहन. आजरा येथील रोजरी इंग्लिश स्कूलच्या पावसाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात. संततधार पावसातही विद्यार्थ्यांनी दाखवली जिद्द आणि खेळवृत्ती. खेळातून शिस्त, नेतृत्व आणि संघभावना विकसित होते. सिस्टर रीता. आषाढी एकादशीनिमित्त विद्यामंदिर सांबरेची पालखी आणि बालवारकरी दिंडी उत्साहात. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात वेधलं लक्ष. रिंगण सोहळा, पंचपदी आणि ग्रामस्थांच्या सहभागाने भक्तिमय वातावरण. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.